तर आज आपण मसाला भेंडी कशी बनवायची ते बघणार आहोत। टिफिनसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे आणि तुम्हाला लग्न पंक्तीमधली भेंडी खाण्याची इच्छा झाली ना, तर एकदा आवर्जून करून बघा। त्याच चवीची ही भेंडी आपली घरच्या घरी तयार होते। नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग वेळ न घालवता झटपट मसाला भेंडी अगदी घरच्या घरी झटपट कशी बनवायची ते बघूयात। त्यासाठी मी इथे अर्धा किलो भेंडी घेतली, जी स्वच्छ धुवून निथळवून घेतली। अगदी कोरडी रुमालाने पुसून घ्यायची। मागचं पुढचं देठ कट करून अशी तिरपे कट देऊन ती कट करून घ्यायची आहे। आता कढईमध्ये आपल्याला अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे आहे। शेंगदाणे मस्त मीडियम फ्लेमवर खमंग भाजायचे। तर कुठलेही पदार्थ भाजत असताना शक्यतो लोखंडाच्या कढईचा वापर करा, ज्यामध्ये पदार्थ व्यवस्थित खमंग भाजले जातात। यामध्ये आता आपल्याला एक मोठा चमचा इतकी तीळ घ्यायची आहे आणि एक मोठा चमचा इतकं किसून घेतलेलं सुकं खोबरं टाकायचं आहे। हे सुद्धा हलक्याशा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे। तीळ खोबरं टाकल्यामुळे ना या भाजीला चव छान येते आणि कुठलेच पदार्थ कच्चे न टाकता असे भाजून घेतल्यामुळे या मसाल्याला चव खूप छान येते। हे बघा, असा सोनेरी रंग आला की ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित गार करायचे। तर शेंगदाण्याची साल मी या ठिकाणी काढून घेतलेली आहे। हवं तर तुम्ही सालासकट शेंगदाणे घेतले तरीही काही हरकत नाही। आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे सगळे पदार्थ टाकून घ्यायचे आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे। तर आता आपण यामध्ये ना अर्धा चमचा इतकं कच्चं जिरं टाकायचं आहे। त्यानंतर एक चमचा बडीशोप घ्यायची आहे, एक चमचा धना पावडर, एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा रेग्युलर लाल तिखट टाकायला विसरू नका। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा आमचूर पावडर टाकायची आहे। आमचूर पावडर आवर्जून टाका, याने या मसाला भेंडीला चव खूप छान येते। आता मिक्सरवर आपण हे सरबरीत असं दळून घेणार आहोत। तुम्हाला लसणाची चव आवडत असेल तर एक 5-6 लसणीच्या पाकळ्या याच वेळी यामध्ये टाकल्या तरीही चालेल। तर आता हे बघा, ही पावडर आपली मसाल्याची रेडी झालेली आहे। आता कढईमध्ये आपल्याला 4 चमचे इतकं तेल घ्यायचं आहे। तर तेलाची क्वांटिटी थोडी जास्त घेतली जाते ह्या मसाला भेंडीला, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात। यामध्ये आपल्याला पुन्हा पाव चमचा इतकं जिरं टाकायचं आहे। जिरं मात्र चांगलं फुलू द्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पाने टाकूयात। पाव चमचा हिंग घालायचा आहे। खमंग असा हा तडका तयार करायचा आहे आणि लगेचच यामध्ये आता आपल्याला चिरून घेतलेली भेंडी टाकायची आहे। आता मीडियम फ्लेमवर ही भेंडी आपल्याला चांगली 4-5 मिनिटासाठी परतवत राहायची आहे। भेंडी परतवत असताना आपल्याला यावर झाकण ठेवायचं नाही आहे। तर सुरुवातीचे 5 मिनिट तरी आपल्याला ही मीडियम फ्लेमवर चांगली परतवून घ्यायची आहे। भेंडी जशी परतवली जाते तिचा रंग बदललेल्यासारखा दिसतो आणि थोडी शिजल्यासारखी दिसते बघा। मग आपल्याला यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तर याआधी आपण टिफिन स्पेशल रेसिपींची सिरीज चालू केली होती, ज्यामध्ये विविध प्रकारच्या टिफिनच्या रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत। तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही नक्की सर्च करा। प्रत्येक भाजी मी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये करून दाखवली आहे। चवीनुसार मीठ टाकलं की यामध्ये आता थोडा थोडा करत आपल्याला हा मसाला टाकत जायचा आहे। बघा, अर्धा किलो भेंडीला मी हा सगळा मसाला वापरलेला आहे। ह्या मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात, पण ही मसाला भेंडी असल्यामुळे यामध्ये थोडा मसाला हा जास्त वापरला जातो, म्हणजे प्रत्येक भेंडीला हा मसाला व्यवस्थित कोट होतो। तर थोडा थोडा करत टाकत जायचा आहे आणि ही भाजी आपल्याला परतवत राहायची आहे। आता पुढील 8 ते 10 मिनिटासाठी मंद आचेवर ही भाजी सतत आपल्याला परतवत राहायची आहे बघा। आणि या भेंडी मसाल्याला थोडंसं तेल जास्त टाकलं ना, तर अगदी लग्न पंक्तीतल्या भेंडीप्रमाणेच हिला चव येते। तर झाकण न ठेवता पूर्णपणे 10 मिनिटासाठी ही भेंडी मी चांगली परतवून घेतली आहे मसाला टाकल्यानंतर। तर तुम्ही बघू शकता अगदी एक एक भेंडीला हा मसाला व्यवस्थित कोट झालेला आहे। तर सगळ्यात शेवटी यामध्ये कोथिंबीर टाकून ही गरमागरम सर्व करायची आहे। तुम्हीसुद्धा अशी मसाला भेंडी एकदा आवर्जून करून बघा आणि कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।